मुंबईची एशियाटिक सोसायटी हे एक फार मोठं प्राचीन पण जुनं ग्रंथालय आहे आणि मुंबईचंच नाही, मुंबई महाराष्ट्र भारताचं ते एक वैभव आहे. फार चांगली जुनी की जे आता प्रकाशित होणार नाहीत अशी संस्कृत, मराठी, इतरही भाषांमधील अनेक दुर्मिळ पुस्तकं तिथे आहेत. आजकाल तरुण पिढीने किंवा कुठल्याही संशोधकाला याच्या माध्यमातूनच आपलं संशोधन करायला लागतं. त्या दृष्टीने हे ठिकाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे येणारी लोकं किंवा तिथे ज्यांच्या हाती त्याचा कारभार जाणार आहे ते तेवढेच तुल्यबळ आणि एकंदरीतच साहित्याच्या बाबतीत साहित्यप्रेमी आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अनेक बदल, आधुनिक तंत्रज्ञान असेल, नवीन पुस्तकांची परत त्याच्यामध्ये भर टाकणं असेल, या सगळ्यांचा माहिती असणारे, त्याच्यामध्ये रस असणारे आणि त्या बाबतीत थोडंफार ज्ञान असणारी लोकं तिथे निवडून यावीत अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून आपले एक मित्र डॉक्टर विनय सहस्रबुद्धे हेही आज उभे आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. ही निवडणूक 4 जुलैला मुंबईला तिथेच एशियाटिक सोसायटीमध्ये सकाळी 9-10 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आहे. तेव्हा सगळ्या सभासदांनी आपलं एक कर्तव्य म्हणून तिथे जाऊन मतदान करावं.